किडनी रॅकेटचे धागेदोरे चीन पर्यंत, अवयव तस्करीचा मोठा पर्दाफाश। चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणात आता एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय। महाराष्ट्र SITच्या तपासात या रॅकेटचे धागेदोरे थेट चीनशी जोडलेले असल्याचं निष्पन्न झालंय। हे प्रकरण केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतं मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारं रॅकेट असल्याचं स्पष्ट झालंय। आतापर्यंत किमान 16 जणांच्या किडनीची विक्री झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी सोलापूरचा डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू आणि चंदीगडचा हिमांशू भारद्वाज आहेत। या दोघांच्या जबाबातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। तपासात असं उघड झालंय की भारतातून काढलेल्या किडन्या या प्रामुख्याने चीनी रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्यात। डॉक्टर चियांग नावाचा चीनी सर्जन या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून तो कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करत होता। या प्रत्येक प्रत्यारोपणामागे डॉक्टर कृष्णा आणि डॉक्टर हिमांशू भारद्वाज यांना कमिशन मिळत असल्याची माहिती SITला मिळाली आहे। या प्रकरणाला चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रोशन कुळे या व्यक्तीमुळे वाचा फुटली आहे। रोशनने एका सावकाराकडून घेतलेलं 1 लाख रुपयांचं कर्ज व्याजासह तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत वाढलं होतं। हे कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला। या घटनेनंतर तपासाची दिशा बदलली आणि हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं स्पष्ट झालंय। या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टर्स, दलाल आणि सावकार सामील आहेत याचा शोध SIT घेतेय। कंबोडिया मार्गे किडन्या चीन पर्यंत कशा पोहोचत होत्या आणि आर्थिक व्यवहारांची साखळी नेमकी कशी होती याचाही सखोल तपास सुरू आहे। मात्र या सगळ्या प्रकरणातून काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। हे रॅकेट केवळ 16 प्रकरणांपुरतच मर्यादित आहे का, की अजूनही अनेक बळी समोर यायचे बाकी आहेत? हे संपूर्ण प्रकरण फक्त चंद्रपूर पुरतच आहे की महाराष्ट्रातील आणि देशातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारे अवयवांची तस्करी सुरू आहे? अशा घटनांनी समाजाला धक्का बसतो, पण त्याचबरोबर व्यवस्थेच्या आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहतं। आता तपासातून काय समोर येतं आणि रॅकेट मागील प्रत्येक दोषीवर कधी कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय।